नमस्कार. तर आपल्याकडे आमचे क्लायंट आलेले आहेत ज्यांचं आम्ही हेअर ट्रान्सप्लांट ऑलमोस्ट 4 मार्च 2024 केलेलं होतं. आणि तुम्हाला मी आता इथं फोटो दाखवेन, तर बघू शकता तुम्ही की ऑलमोस्ट कंप्लीट बाळनेस आहेत. म्हणजे इथून ते इथंपर्यंत त्यांना केस नाही आहेत, पाठीमागचे पण केस नाही आहेत. ऑलमोस्ट ग्रेड 6 बाळनेसपर्यंत आहे त्यांना. आणि आपण यांना ट्रान्सप्लांटद्वारे, हेअर ट्रान्सप्लांटद्वारे एकदम चांगल्या पद्धतीनं रिझल्ट दिलेला आहे की इथून ते इथंपर्यंतचा सगळा एरिया आपण कवर केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण पाठीमागचे डोनर्स आहे आणि त्यावरच दाढीचे पण केस वापरले. तर दोन्हीच्या याच्यामुळे आपण ते कवर झालेलं आहे, चांगल्या पद्धतीने कवर झालं आहे. तर ते आत्ता माझ्याकडे आलेले आहेत. ऑलमोस्ट मार्चमध्ये केलं म्हणजे किती 6 महिने झाले, 6-3 नाही जास्त झाले, 8 महिने झाले. तर त्यांची मेन कंप्लेंट अशी आहे की माझे केस अजून गळत आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटनंतर केस गळती होते आणि त्याच्याबद्दल किती घाबरायचं याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे. तर आपण एक समजून घेऊया, हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे आपण काही पाठीमागचे केस काढून पुढं लावतो, ते मुळापासून काढतो, मुळापासून लावतो. आणि जशी पाठीमागे केसांची ग्रोथ होते तशाच पद्धतीनं पुढं ती ग्रोथ होते. तसेच आपण दाढीचे केस मुळापासून काढतो आणि मुळापासून लावतो, तशी त्यांची पुढं ग्रोथ होते. आता केसांची ग्रोथ म्हणजे काय असतं की मुळापासून मूळ असतं, मुळातून शाफ्ट तयार होतो. तर प्रत्येक केसाला एक ठराविक आयुष्य आहे. म्हणजे प्रत्येक केसाची काय म्हणतात त्याला, जे काही लाईफस्पॅन असेल ते 20 वर्ष 25 वर्ष नाही, ते साधारण 2 ते 5 वर्षापर्यंत आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेला ते आयुष्य संपतं त्यावेळेला तो केस पडतो, पण मूळ तिथंच राहतं आणि मुळापासून नवीन केस यायला चालू होतो. तर यालाच हेअर सायकल म्हणतात. त्याच्या 3 फेजेस असतात. एक ॲनाजन आहे ज्याच्यामध्ये ग्रोथ होते, कॅटाजनमध्ये ग्रोथ थांबते आणि टिलोजनमध्ये तो केस पडून जातो. तर आपल्याला हेअर ट्रान्सप्लांटनंतर जी काही केस गळती होते किंवा नॉर्मलची जी काही गळती असते, तो एक नॅचरल प्रोसेसचा पार्ट आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला केसाचं आयुष्य संपतं त्यावेळेला तो केस वरचा पडतो, त्याचं मूळ तिथंच राहतं आणि तिथून नवीन केस यायला चालू होतो. पण अनेकदा हेअर ट्रान्सप्लांटनंतर आपण ट्रान्सप्लांटच्या अगोदर किंवा नॉर्मल वेळेला केसांच्या गळतीकडे एवढं जास्त लक्ष देत नाही. पण अनेकदा मी बघितलेलं आहे, हेअर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर जराशे जरी केस दिसले किंवा जरा जरी दिसलं तरी ते एकदम माणूस पॅनिक होतो की परत माझे टक्कल पडायला लागलेलं आहे का, किंवा परत मला हेअर ट्रान्सप्लांट करायला लागेल का, किंवा मी एवढी काळजी घेतली, मी एवढे पैसे खर्च केले, औषधं घेतली आणि परत मुळापर्यंत जातं का. तर माझं असं मत आहे की जराशी केस गळती ही टोटली नॉर्मल आहे, ही नॅचरल आहे आणि त्याला घाबरायचं ॲब्सोल्युटली काही कारण नाही. आणि जसं जसं आता आपल्याला 8 महिने झाले, 8-9 महिने झाले आणि जसं जसं टाईम वाढत जाईल तशी तशी एक ठराविक लेवलमध्ये, म्हणजे दिवसाला एक 5-10 केस गळतात, ही टोटली नॅचरल गोष्ट आहे आणि त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नये. पण मेनली हेअर ट्रान्सप्लांटनंतर केस गळती कधी काळजी, म्हणजे केस गळतीबद्दल आपण कधी काळजी करायची असते, एस्पेशली ज्या लोकांचे पाठीमागचे केस म्हणजे जुने केस असतात त्या केसांची जास्त प्रमाणात गळती होते. म्हणजे दिवसाला 20-25 केस, 30 केस गळती होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथले पाठीमागचे केस आहेत ते पातळ होत आहेत. त्याला मिनिच्युरायझेशन म्हणतात. म्हणजे जे तुमचे जुने केस असतील, इथले केस असेल, इथले केस असेल, तर ते पातळ होत आहेत. अशा वेळेला आपल्याला त्या ठिकाणी ते केस चांगले टिकून राहावेत यासाठी मेडिसिन चालू करायला पाहिजे. आता निर्मितीमध्ये आपण तुम्हाला पहिले 4 महिने आपण मल्टीव्हिटॅमिन दिले आणि त्याच्या पुढं आता आपण फक्त मिनॉक्सिडिल आणि फिनास्टेरॉइडवरती मेंटेन ठेवतो. तर माझी अशी ॲडवाईस राहील की ही गळती ही नॅचरल आहे, यातला काही घाबरून जाऊ नका आणि आपण आत्ता जे मेडिसिन्स आहेत त्या सेम मेडिसिनमध्ये आपण चालू ठेवू. आणि इंटरेस्टिंगली तुम्हाला खूप चांगला रिझल्ट फक्त 8 महिन्यामध्ये आलेला आहे. आणि आत्ताचं म्हणजे त्यांच्या आधीचं लुक आणि आत्ताच्या लुकमध्ये ट्रिमेंडस फरक आहे. तुम्हाला कसं वाटतं, कॉन्फिडन्स वगैरे चांगला आला आहे? मला तर भरपूर कॉन्फिडन्स आला आहे, पूर्वीपेक्षा भरपूरच. येस, म्हणजे पूर्ण विरुद्ध पोक आहे. त्यावेळी एवढं डिप्रेशन असायचं, काहीच करू शकत नव्हतं. बरोबर आहे की आता कॉन्फिडन्स म्हणजे भरपूर वाढला. येस. ठीक आहे, आपण यांचं जस्ट एकदा बघूया, दाखवतो मी जवळून. तर यांचा हा जो पुढचा एरिया होता तेवढा आपण एकदम दाटमध्ये ऑलमोस्ट 6 ते 6,500 ग्राफमध्ये हा एवढा कव्हर केलेला आहे. आणि तुम्हाला 8 महिन्यामध्येच दिसतं की हा चांगल्या पद्धतीने कव्हर झालेला आहे. आणि जराशी हेअरलाईन आपण 4 बोटाची ठेवली आणि जरासे टेम्पोरल पीक पण बनवलेलं आहे, जेणेकरून चेहऱ्याला एक चांगला शेप आलेला आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा जे मला खूप पेशंट विचारतात की पाठीमागच्या एरियाचं काय करायचं. आता हा आहे ग्रेड 6, यांना ग्रेड 6 बाळनेस आहे. आणि ज्यामुळं आपण जे निघालेले ग्राफ्ट असतात त्यांनी पूर्ण एरिया कव्हर करणं खूप इम्पॉसिबल असतं. मग ह्या वेळेला या पेशंटचं आपण काय केलं की आपण फक्त पुढचा एरिया कव्हर केला आणि पाठीमागच्या एरियासाठी आपण PRP दिल्या आणि मेडिसिन्स दिले. आणि तुम्ही इथं बघू शकता ह्या एरियामध्ये छोटे छोटे केस दिसत आहेत, बेबी हेअर दिसत आहेत आणि एक भरल्यासारखं दिसायला लागलं आहे फक्त 8 महिन्यामध्ये.
तर पुढच्या 4 महिन्यामध्ये होपफुली त्याच्यामध्ये आणि जराशी ग्रोथ होईल. आणि जर तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर मोस्ट प्रोबेबली आपल्याला पाठीमागच्यासाठी सेकंड सेटिंग करायची गरज पडणार नाही. पण जर वाटलं तर आपण सेकंड सेशन पण करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं माझं एकच म्हणणं आहे की हेअर ट्रान्सप्लांटनंतर होणारी केस गळती ही टोटली नॉर्मल असते आणि त्याच्यासाठी पॅनिक होण्याची काही गरज नाही. पण तुम्हाला तुमचं हेअर ट्रान्सप्लांट झालं असेल आणि तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटबद्दलची, केस गळतीबद्दलची आणि काही शंका असतील आणि काही प्रश्न विचारायचे असतील तर आमची वेबसाईट व्हिजिट करू शकता किंवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, इंस्टाग्रामला फॉलो करू शकता आणि जर भेटायचं असेल तर निर्मितीला सांगली आणि कोल्हापूरमध्ये भेट देऊ शकता. धन्यवाद.